नमस्ते मित्रांनो, गोल का इम्पॉर्टंट आहे यावर आपण नेहमीच चर्चा करतो आणि त्याच रिलेटेड भरपूर उहापोह आपला नेहमीच होत असतो। मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे। एक वडील असतात आणि त्यांचा एक मुलगा असतो। मुलगा लहान असतो आणि तो वडिलांकडे सारखा मध्ये मध्ये येत असतो आणि त्याला वाटत असतं की वडिलांनी माझ्याशी खेळावं, कारण वडील त्याला सारखे भेटत नसतात। ऑफिस काम ह्याच्यामध्ये ते गुरफटलेले असतात आणि त्याला नेहमी वाटत असतं की वडिलांनी माझ्याशी खेळावं। नेमकं वडील पेपर वाचायला बसलेले असतात आणि पेपर वाचत असताना तो सारखा येऊन त्याच्याशी खेळावं म्हणून तो वडिलांना डिस्टर्ब करत असतो। वडील वैतागतात आणि म्हणतात की आता ह्याला ओरडायचं कसं, त्यापेक्षा त्याला काहीतरी काम लाव। मग ते नेमकं त्यांच्या न्यूजपेपरमध्येच एक भारताचा नकाशा आलेला असतो आणि तो नकाशा ते बघतात आणि तो पेपरचा तुकडा घेतात, त्याचे तुकडे करतात छोटे छोटे आणि त्याला म्हणतात आता हे सगळे तुकडे जोडून भारताचा नकाशा तयार करून दाखव। त्यांना वाटतं की आता ह्याला भारताचा नकाशा तयार करायला कमीत कमी अर्धा तास तर जाईल, तोपर्यंत माझा पेपर छान वाचून जाईल। पण तो मुलगा 2 ते 3 मिनिटांमध्ये परत येतो आणि तो मॅप दाखवतो, नकाशा दाखवतो आणि तो नकाशा ज्यावेळी दाखवतो त्यावेळी वडिलांना आश्चर्याचा धक्का पोहोचतो, कारण त्यांना वाटतं की अरे ह्याला तर मॅप माहित नव्हता, ह्यांनी तर भारताचा मॅप असा काय फारसा एवढा लक्षात ठेवला नसेल आणि एवढ्या फास्ट कस काय त्यांनी जोडला। मग ते त्याला विचारतात की काय भानगड रे, इतक्या लवकर कस काय तू झालं। तर तो म्हणतो काही नाही पप्पा, त्या नकाशाच्या मागच्या बाजूला जो हिरो होता ना, त्या हिरोचा फोटो होता आणि तो फोटो मी जोडला, आपोआप पुढच्या बाजूला मॅप लागला। किती सिंपल गोष्ट आहे, लक्षात घ्या। हीच गोष्ट गोलच्या बाबतीत आहे। तुमचा जर गोल फिक्स झाला तर ऑटोमॅटिकली तुम्ही बाहेर जी घेणारी दररोजची ऍक्शन आहे ती ऑटोमॅटिकली त्या रिलेटेड करणार आहात। त्यामुळं बॅक साईड बघा तुमची, की जर तुम्हाला पुढचा गोल तयार करायचा असेल, म्हणजे भारताचा नकाशा तयार करायचा असेल, तर मागच्या बाजूला तो हिरो जसा आहे तसं तुमचा गोल पूर्ण करण्यासाठी दररोजच्या ऍक्शन आपोआप घेतल्या जातील। त्यामुळं दररोजच्या ऍक्शन जर तुम्हाला घ्यायच्या आहेत तर गोल पहिल्यांदा फिक्स करा, ऑटोमॅटिकली दररोजच्या ऍक्शन घेतल्या जातील आणि तुम्ही गोलच्या बाजूनी पोचायला लागचाल, आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील। आयुष्यात गोल जर तुमचा सेट झाला तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही। त्यामुळे नेहमी लक्षात घ्या की अगोदर स्वप्न बघा, ते स्वप्न म्हणजेच तुमचा गोल आहे आणि त्या रिलेटेड तुम्ही डेली ऍक्शन जी घेणार ती आपोआप होणार आहे। पण त्यामुळे स्वप्न पहिलं बघा, ते स्वप्न माझं पूर्ण कसं होईल ह्या भीतीमध्ये अजिबात राहू नका, ते ऑटोमॅटिकली होऊन जाईल। थँक्यू।